गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ह्रीं ओम नमो अरिहंताण। नमस्कार रसिक श्रोते हो, एखाद्या व्यक्तीची छोटी छोटी पावले मोठी मोठी होत जातात. कर्तृत्वाचे दातृत्वाचे ठसे उमटत राहतात. सामान्य लौकिकातून असामान्य लौकिकांकडे त्यांचे जाणे असते. परिस्थितीवर मात करत सूर्यासारखे होणे हे त्यांचे जगणे असते. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शंकरलालजी जोगीदासजी मुथा उर्फ आपल्या सर्वांचे परिचित असणारे भाऊ. कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ. दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ. करके दिखा कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशियाँ 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 शाबाशियाँ. खरंच रसिक हो, मनाच्या ताजेपणावर आणि माणसाच्या मनोवृत्तीवर माझ्या मते काही माणसांना आयुष्यात जगण्याची अशी एखादी गृहकिल्ली सापडून जाते की वाढणारी वयाची वर्षेच जणू काही बंदिवासात कुलूपाट टाकली जातात. माणसाच्या जीवनात कित्येक क्षण येतात व जातात, त्याच क्षणाप्रमाणे दिवसही येतात व निघून जातात. तसेच माणसेही येतात आणि कालप्रवाहाच्या ओघात पुढे जातात. परंतु या सर्वसामान्य समीकरणात न बसणारी काही माणसं सर्वांमध्ये उठून दिसेल असं स्वतःचे स्थान कर्तृत्वाचा ठसा आणि प्रयत्न यांच्या जोरावर निर्माण करतात. यांच्या जीवनात प्रत्येक क्षणाला महत्त्व असतं. अशापैकीच कठोर परिश्रम, कार्याचा जबरदस्त आत्मविश्वास, कर्तृत्वाची उत्तुंग झेप आणि एक कुशल संघटक, मार्गदर्शक, धार्मिक उपासक व शिक्षण महर्षी असे बहुआयामी व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शंकरभाऊ मुथा. रसिक हो, भाऊ म्हणजे भास्कर, शंकर म्हणजे सूर्य. सूर्याची अनेक किरणे जशी भूतलावर येतात व अनेक गोष्टी प्रकाशित करतात, तशीच भाऊंच्या जीवनात जी अनेक माणसं आली त्या सर्वांना त्यांनी वेगवेगळ्या किरणरूपी उपदेशाने, मार्गदर्शनाने, सहवासाने त्यांचे जीवन फुलवले व त्याच कर्तृत्वावर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ ही संस्था नावारूपाला आणली. महाराष्ट्र राज्यामध्ये शिरूर तालुका, निमगाव, म्हाळुंगे या छोट्या गावात आई गोदाबाई व पिता जोगीदासजी यांच्या बरोबर बालपण गेले. 4 भाऊ 2 बहिणी असा गोकुळासारखा परिवार. जन्मभूमी ही निमगाव म्हाळुंगे असली तरी आपली कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे हे जाणून आदरणीय भाऊ आपली आई गोदाबाई, पत्नी सौ ताराबाई, 4 भाऊ 2 बहिणीसह आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी चिंचवडमध्ये आले. चिंचवडला आल्यावर आपली मावशी माणिकबाई, मुलतामलजी, संचेती यांच्याकडे कापड दुकानात कामाला राहिले. काकांचे कापड व किराणा मालाचे दुकान होते. काकांनी त्यांचे गांधी पेठेतील किराणा मालाचे दुकान भाऊंच्या म्हणजेच मुथा परिवारास चालविण्यास दिले.
भाऊंचे बंधू म्हणजेच चंपालालजी मुथा आणि बाबूलालजी मुथा या दोन्ही बंधूंनी मेहनत घेऊन दुकानाचा नाव लौकिक वाढविला. संपतलालजी मुथा हे धाकटे स्टेट बँकेत व श्री कांतीलालजी मुथा बजाज टेम्पो कंपनीमध्ये रुजू झाले. हळूहळू परिस्थिती सुधारत होती. घरातील सर्व मंडळी एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होती. भाऊंचा परिवार गोकुळासारखा होता. शांताबाई मोतीलालजी कांकरिया, सुशीलाबाई विठ्ठलदासजी लुनिया, तसेच प्रमिला वीरचंदजी राठोड व सुरेखा नंदकुमारजी दुगड ह्या कन्या व तसेच मुलगा दिलीप कुमार व स्नुषा सौ विजया, ॲडव्होकेट राजेंद्र कुमार व सौ रश्मी अशा गोकुळासारख्या भरलेल्या परिवारात आपल्या नातवंडासह भाऊंचा दरारा व पगडा होता. रसिक हो, एखाद्या उजाड डोंगरावर गोड पाण्याचा कधीही न आटणारा जिवंत झरा असावा अशी भाऊंची प्रतिमा होती. दुर्दम्य इच्छाशक्ती, मनाचा पक्का निर्धार आणि आत्मविश्वासाचे बळ असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चितपणे मिळविता येते, असे प्रभावी भाऊंचे विचार होते. भाऊंचा पिंड मुळातच व्यापाराचा. हळूहळू त्यांच्या हाताने समाजकारण घडू लागले व त्यातूनच अपघाताने भाऊ राजकीय क्षेत्रात पडले. त्यामध्ये चिंचवड ग्रामपंचायतीचे सदस्य, चिंचवड ग्रामपंचायतीचे सरपंच, हवेली पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद पुणे सदस्य, पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे नगरसेवक, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, पिंपरी चिंचवड व्यापारी असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष, हवेली तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष, ससूनच्या व्हिजिटर बोर्डाचे सदस्य अशा विविध पदांवर अनेक संस्थांवर भाऊंनी काम केले. राजकारणामध्ये भाऊंनी आपला स्वतःचा व्यक्तिगत असा ठसा उमटवला होता. एक काळ असा होता की माजी खासदार अण्णासाहेब मगर यांच्या सर्वात जवळचे निकटवर्तीय कोण, तर त्यात पहिले नाव शंकरभाऊ मुथ्थांचे घेतले जायचे. भाऊंचा राजकीय प्रवास तसा खूप मोठा. त्यांनी ज्या ज्या विषयाला हात घातला त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. अण्णासाहेबांनी प्रेरित केलेल्या पवना सहकारी बँकेचे ते डायरेक्टर होते. पिंपरी चिंचवड नगरपालिकेत कर्मचाऱ्यांची मेडिक्लेमची सुरुवात भाऊंच्याच अथक प्रयत्नातून सुरू झाली. भाऊंचे कार्य हे निस्पृह होतं, दृष्टिकोन उदात्त होता हे लक्षात येते. पिंपरी चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर अण्णासाहेब मगर यांनी 1962 ते 1970च्या दरम्यान भाऊंना स्वीकृत नगर सदस्य म्हणून घेतले. रसिक हो, माणसामध्ये चेतना निर्माण करणारी आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवणारी प्रक्रिया म्हणजे धर्म आराधना. भाऊंच्या धर्म उपासनेला तोडच नव्हती. ते सामायिक केल्याशिवाय कोणतेही कार्य करत नव्हते. नित्य नियमाने 50 मिनिटे सामायिक केल्याशिवाय त्यांचा दिवस ढळत नव्हता. कर्नाटक केसरी परमपूज्य गणेशलालजी मरसापचे ते निस्सीम भक्त होते. आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म्हारसाप पासून अनेक गुरुवर्यांचे कृपाछत्र भाऊंच्या पाठीशी होते. भाऊंच्या कारकिर्दीत अनेक म्हारसापचे आगमन संस्थेच्या श्री जैन विद्याप्रसारक मंडळाच्या प्रांगणात भाऊंच्या नेतृत्वाखाली झाले. संस्थेचा आज जो विकास झाला आहे त्याचं संपूर्ण श्रेय स्वर्गीय शंकरलालजी मुथा यांना जातं. संस्थेत पदार्पण केल्यानंतर भाऊंनी संस्थेचा शेती विभाग उत्तमपणे सांभाळला व तोट्यात असणारी शेती फायद्यात आणली. विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. आयुष्याच्या शेवटपर्यंत संस्थेच्या या जागेला त्यांनी आईप्रमाणे जपले. रसिक हो, भाऊंचा हिशोब पक्का असायचा. एकदा हिशोब मांडला की त्यातील फायद्या तोट्याचं गणित ते लगेच सांगायचे. भाऊंची आणखी एक विशेष बाब म्हणजे गुणग्राहकता. कोणत्या व्यक्तीला कोणतं काम दिल्यानंतर ते तडीस जाऊ शकतं याची चांगलीच परख भाऊंना होती. संस्थेमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक व्यक्तींचा बारकाईने अभ्यास केला. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना करडी शिस्त, कामाचा उरक, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कसब व शिक्षण क्षेत्राबद्दल प्रेम ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. भाऊंनी श्री जैन विद्याप्रसारक मंडळामध्ये नियमित अभ्यासक्रमाबरोबर संस्थेचा विकास वेगाने व्हायचा असेल तर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे हे ओळखून भाऊंनी पॉलिटेक्निक कॉलेज, डी फार्मसी, बी फार्मसी, BEd, DEd, BBA, BCA तसेच
ज्युनियर कॉलेजमध्ये IT बायफोकल MSc हे व्यावसायिक विभाग सुरू केले. त्याचप्रमाणे आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल व सौ ताराबाई शंकर लालजी मुत्था कन्या प्रशाला व ज्युनियर कॉलेज सुरू केले. 1986 साली संस्थेचा हीरक महोत्सव राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज साहेब, तत्कालीन युवाचार्य व आत्ताचे आचार्य परमपूज्य डॉक्टर शिवमुनीजी महाराज साहेब, वाणीभूषण परमपूज्य प्रीतिसुधाजी महाराज साहेब आदी 50 साधू संतांच्या सानिध्यात व भारताचे माजी राष्ट्रपती महामहिम ज्ञानी झैलसिंग, राज्यपाल डॉक्टर शंकरदयाळ शर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला गेला. त्यावेळेस त्यांच्या समवेत संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ म्हणजेच अध्यक्ष माननीय संचालालजी बापना, कार्याध्यक्ष माननीय मोहनलालजी लुंकड, उपाध्यक्ष माननीय रसिकलालजी धारीवाल, कोषाध्यक्ष माननीय मोतीलालजी चोपडा व सर्व संस्थेचे पदाधिकारी तसेच विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य या सर्वांना बरोबर घेऊन भाऊंनी पनाला लुंकड वसतिगृहाचे उद्घाटन केले. हा संस्थेचा खऱ्या अर्थाने दैदिप्यमान काळ समजला जातो. रसिक हो, संस्थेसाठी रात्री उशिरापर्यंत 18 तास काम करणारे भाऊ आपणास दीपस्तंभाप्रमाणे वाटतात. संस्थेत आल्यानंतर रस्त्यातील दगड स्वतः उचलून टाकणारे, हॉलमधील जाळ्या दिसतात स्वतः झाडू हातात घेणारे भाऊ पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांची धावपळ न होईल तर नवलच म्हणावं लागेल. व्यक्ती म्हणून माणसाची पारख करण्यात त्यांची फार मोठी ताकद होती. याचाच परिणाम म्हणजे भाऊंना पाहिल्याबरोबर प्रत्येकाचे हात भाऊंच्या पायाकडे जात असायचे. अर्थातच या पितृतुल्य व्यक्तिमत्वाबद्दल त्या व्यक्तीकडून आदर व्यक्त व्हायचा. त्यात शिपायापासून प्राचार्यापर्यंत सर्वजण भाऊंच्या चरणाशी नतमस्तक होत असे. अनेक उन्हाळे पावसाळे भाऊंनी पाहिले, पण सदैव स्थित प्रज्ञ, आपल्या ध्येयावर अढळ. रसिक हो, अशी माणसे शोधूनही सापडत नाही. हे भाऊंचं कौशल्य. अर्थातच भाऊ सामान्य व्यक्ती नाही तर ते असामान्य व्यक्तिमत्व होतं. नाण्याला जशा 2 बाजू असतात तशाच प्रकारे राग आणि प्रेम ही माणसाची 2 रूपं. विशिष्ट प्रसंगी भाऊ चेहऱ्याने राग व्यक्त करायचे तर दुसऱ्या क्षणी पाठीवर थाप टाकून म्हणायचे, सर मॅडम असं नाही, हे तुम्ही असे करायला पाहिजे होते. हे त्यांचे प्रेम. संस्थेतील विविध घटकांनी त्यांची ही रूपे अनुभवली आहेत. अत्यंत प्रसन्न मुद्रा, करारी व्यक्तिमत्व, उत्तम कर्तबगारी ही भाऊंची खासियत होती. संस्थेला त्यांनी कुटुंब मानलं. अगदी शिपायापासून ते संस्था सदस्यापर्यंत ते सर्वांची आपुलकीने चौकशी करत असायचे. शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार योग्य वयात होणे आवश्यक आहे. यासाठी भाऊंनी आपल्या कारकिर्दीत संस्थेमध्ये लाखो वेळेला नवकार महामंत्राचा जाप करून घेतला. रसिक हो, डोंगर दऱ्यातून खळखळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्याचे नाद, माधुर्य आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी माझी भावना ही संस्कारक्षम पुस्तिका संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे पठन करून घेतले. अशा प्रकारे संस्कारक्षम पिढी घडवण्यामागे भाऊंचे अथक प्रयत्न होते. 1974 मध्ये भाऊंच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवडमध्ये भारत स्काउट गाईड ही संस्था सुरू झाली. या संस्थेचा एवढा वटवृक्ष झाला की 25 ते 30 वर्षात 30,000 विद्यार्थी व पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळा त्यात सहभागी झाल्या. या उल्लेखनीय कामाबद्दल महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड संस्थेने त्यांना मिडल ऑफ मेरिट अवॉर्ड दिले आणि पुणे जिल्हा स्काउट गाईडचे कमिशनर म्हणून नियुक्ती केली. आपण सर्वजण भाकरीचा चंद्र शोधत असताना तो चंद्र भाऊंनी आपल्याला मिळवून दिला. संस्थेमध्ये येऊन या सरस्वतीची, या शारदा देवीची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्वांच्या आयुष्याचं सोनं झालं. समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त पीडितांसाठी हजारो रुपयांच्या देणग्या भाऊंनी संस्थेमार्फत सकाळच्या माध्यमातून पोहोचवल्या. शेवटी निसर्गालाही कुठेतरी थांबावे वाटते. त्याप्रमाणे भाऊंचे वय झाले होते. इच्छाशक्ती मात्र प्रबळ होती. शेवटी संस्थेच्या प्रचंड कार्याचा भार पाठीवर असताना, भरलेले गोकुळासारखे कुटुंब असताना, हजारो विद्यार्थ्यांना संस्कारमय शिक्षण देणारे भाऊ 15 जुलै 2009 रोजी इहलोकाची यात्रा संपवून परलोकात गेले.
ही वार्ता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. हजारो माणसे त्यांच्या अंत्ययात्रेस आले होते. फूल जरी न राहिले गंध सदैव येत राहील. बुद्धिवंत कीर्तिवंत कार्याची इतिहासच साक्ष देत राहील. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सामान्यातून असामान्याकडे झालेला भाऊंचा हा जीवन प्रवास आपण सर्वांनीच पाहिला आहे. तरीही ते सामान्यासारखे वागले व यातच त्यांचे असामान्यत्व सामावलेले आहे. जगात अशक्य असे काहीही नाही. प्रेरणा, प्रारंभ, प्रयत्न व प्रज्ञा ही कार्यसिद्धीची चतुश्रुती असते. चिकाटीचा दोर धरून ठेवल्यास ध्येयाचे शिखर नक्कीच गाठता येते. म्हणूनच रसिक हो, जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं, वर्षानुवर्ष लोक रामायण महाभारत वाचतच असतात. सच्च्या दिलाची हाक ऐकतच असतात. युग बदलते, काळ बदलतो, पण माणूस तर तोच राहतो. पण शाश्वत मूल्ये ती तर अतीतातीतच राहतात. म्हणूनच स्वर्गीय शंकरभाऊ मुठ्ठा सारखी माणसं समाजावर आपला वेगळा ठसा उमटवतात. व्यक्ति चले जाते हैं, स्मृति रह जाती है. हर फूल की मिट्टी में महक रह जाती है. धन्य है वे लोग जिनके जाने के बाद श्रद्धा और आस्था से भरी उनकी गाथाएं रह जाती है. उनकी गाथाएं रह जाती है. धन्यवाद.